संपूर्ण राज्याला नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता सगळ्यांना होती, अखेर तो क्षण आज आपल्याला पाहायला मिळाला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले। तसेच या दोन्ही भावाला एकत्र पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी देखील झाली होती। या विजयी मेळाव्याकडे पाहण्यात जर गेलं तर ठाकरे बंधूंचं राजकीय मनोमिलन म्हणून पाहिलं जात आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने या मेळाव्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले। तसेच गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत मराठी मतदाराच्या मनातही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही सुप्त इच्छा होती। ही इच्छा देखील आज प्रत्यक्षात पाहायला मिळालेली आहे। मात्र त्यानंतर सुप्रिया सुळेंचं एक कृत्य पाहायला मिळालं, कारण दोन्ही भावाचं मनोमिलन झालं होतं, पण आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं मनोमिलन राहिलं होतं। दोघेही मंचावर उभे होते, त्यासाठी स्वतः सुप्रिया सुळे यांनी दोघांचे हात धरून ओढीत ओढीत अलीकडे आणलं आणि अमितला उद्धव ठाकरेपाशी उभं केलं, तर दुसरीकडे आदित्यला राज ठाकरेपाशी उभं केलं आणि सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी स्वतः उभ्या राहिल्या आणि त्यानंतर थोड्या गप्पा मारल्या। तर आज असा हा आनंदाचा क्षण बघायला मिळाला। यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही, पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले? त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणारं एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं। मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले आणि त्यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची गळाभेट झाली। तर असे हे दोन्ही भाऊ हिंदी सक्तीच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्राच्या जनतेला एकत्र पाहायला मिळालेले आहेत की यावर देखील तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।